हेलो दोस्तों, नमस्कार। मैं अरविंद नंदेश्वर, मेरे यूट्यूब चैनल में आप सभी का दिल से स्वागत है। तो गाइस, अभी रात के बज चुके हैं 10 और हमारा अभी खाना वाना हो चुका है। अब जाएंगे भैया जहाँ पे मेला लगी थी, वहाँ पे आज नाटक होने वाली है। हम अभी घर से निकल जाएंगे उस नाटक के लिए। और वहाँ पहुँचने के बाद आप लोगों को नाटक आज कौन सी होने वाली है उस जगह पे पहुँचने के बाद दिखाएंगे। चालू है दोस्तों, देखो भैया नमस्ते। ये कलाकार ले गए भाई, इनका देखो चालू है भाई। नमस्ते भाई कलाकार थिएटर से मैं आ चुका हूँ और लोग अपना मेकअप चालू किए, अपना मेकअप कर रहे हैं लोग। आज नाटक कौन सी होने वाली है यहाँ पे? सरनावरची तो भाई ये कलाकार लोग हैं और इनका मेकअप चालू है। काफी बढ़िया कलाकार है, इनकी नाटक बहुत जबरदस्त होने वाली है। देसाईगंज वर्षा सरनावरची लाकडं मिलन तो है मिलन तो है रे मिलन तो है आई रे मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई रे मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई रे मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो है रे मिलन तो है आई मद पामा करे का करे सने रे सा सा रे मिलन तो है रे मिलन तो
शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत। गाइस अभी कुछ ही देर में यहाँ पे नाटक स्टार्ट होने वाली है, तो बिल्कुल अभी सब लोग राह देख रहे हैं भाई। कुछ ही समय में अभी यहाँ पे नाटक चालू होने वाली है गाइस। ये है हमारे कलाकार, आज के कलाकार नहीं है, ये मंडल के लोग हैं भाई। नाटक का नाम है संगीत सरनावरची लाकर। ये देखिए इस मंडल के पूरे लोग यहाँ पे मौजूद है। ग्राम सुधारक सोबती मंडळ जांभळी। पासवर्ड काय बे? मी सुद्धा या घरात आनंदमय संसाराची बाप फुलवण्यासाठी माझ्या उराशी स्वप्न बाळगून आले होते. एक शब्द सुद्धा बोलू नकोस तुला. काय गं तुला चांगल्या घरची मुलगी समजून आमच्या घरची सून बनवली. तुझ्या त्या भावाच्या मोहळ्यात हा डॉक्टर कसा सखायला गेला. नमस्कार. वा अगदी वेळेवर आगमन झालं आपलं. वा आज असे तुम्ही असे आड वाटेने का जाता? जर काही आपली लेकरं समजून आम्हाला पदरात झाकून. अरे गुन्हा तर आमच्या हातून घडलाय आणि त्या गुन्ह्यासाठी आयुष्यभर पस्तावण्याची वेळ आली आहे. विश्वासघात केलाय तुम्ही. विश्वासघात विश्वासघात केलाय आम्ही तुमचा. नाही. अरे आमच्याच विश्वासाने आमचाच विश्वासघात केलाय म्हणून तुमच्या सारख्या पिढ्या पंक्तीत येऊन बसावं लागलं. सुद्धा बोलता येतं. आवाज खाली. सर्वस्वी कारणीभूत हे अरे चुप आहेस. अरे तू कोणाशी बोलतोस, मोठ्याशी कसं बोलावं, कसं वागावं हे शिकलायस तू? हा? मग काय करू म्हणतेस? काय करू म्हणतेस? एखाद्या निर्लज्ज माणसाप्रमाणे आपला अपमान साथ करीत बसावी. शोभताय अगदी एखाद्या मराठी मालिकेतील बडी भाऊ. वा या सीन आहे. वा यापुढे माझ्या समोर आवाज उचलून बोललात ना तर याचे परिणाम फार वाईट होतील. सूरज, 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 तू असा आग्रह कर
हे साधना खाण्याशिवाय दुसरा काही सुचते की नाही तुला? तेव्हा म्हटलं तेव्हा फक्त खाणं आणि दुसरं काही काम तुम्हाला फक्त माझं खाणं दिसतंय आणि तुम्ही काय वर तोड करून आता की काय म्हणता त्या प्रभूच्या टपरीवरचे भजे दोन तीन तीन प्लेट चांगले होतात ते बाबा धाकटं, तुझ्यामुळे त्या प्रभूच्या टपरीवरचे 2 प्लेट 3 प्लेट हे पोटामध्ये जाणून बुजून उतरवावं लागतं. कारण की माझी जेव्हा नाश्त्याची वेळ होते तेव्हा तुझे डोळेच उघडत नाही. अरे 2 दिवस झाले ह्या गंजाने अजूनपर्यंत चुलीचा सेक लागला नाही. आता पाणी तरी किती पिवाचा? पाण्याची तहान पाण्यानंच जाईल आणि अन्नाची भूक अन्नानंच जाईल. अरे भुकेमुळे अनेक रोगांचा जन्म होतो. देवा परमेश्वरा, अरे आमच्या सारख्या दीन दुबळ्यांना असा जन्माला तरी काय घातलास? देवा तूच सांग, आपलं पोट भरावाचा काय डॉक्टरांचं पोट घर भरावाचा? तू सांग ना. करावं काही समजे नाही. माझ्या तरी कुठे गेला तर माहित नाही. अच्छा, आलास बेटा. अरे किती कष्ट करतोस रे आमच्यासाठी. अरे तुझ्याकडे पाहून तर माझी मानेच लाज वाटते रे, माझी मानेच लाज वाटते. अरे एकीकडे दुसऱ्या पोराच्या हातामध्ये त्याच्या पाठीवरती लवा पुस्तकाचं वजन आणि तुझ्या पाठीवर लवा लोकं 3 टप्परच वजन. किती विषमता आहे, किती विषमता आहे. म्हणतात मुलं ही देवाघरची फुलं असतात. काची मुलं ना, काची फुलं ना, काची फुलं. दादा यात आपला कायचा दोष? पोटातील रात्रीले ताण पडला की आपसुकच पोटा पाठीवर चढावा लागतो नव्हे. कधी कधी तर हत्तीच्या कटोरा सुद्धा हातात घ्यावा लागतो दादा. आपलं नशीबच फुटकं. दादा तुमच्यामुळे आज माझी थोडक्यात तब्येत वाचली. मी तुमची खूप आभारी आहे. अहो या आभार कसं आहे? मला एक माणूस म्हणून मला जे करायला पाहिजे तो केस केलं मी. आणि अशा वेळेस, अशा संकटाच्या वेळेस आमच्यासारख्या माणसाने धावून या बिनविषारी सापाला तुमच्या पेटीमध्ये घुसवाला का? मी मोठा सभ्य माणूस आहोजी. हो का जी? हो, युवा ब्रह्मचारी आहो मी. काय? युवा ब्रह्मचारी. युवा ब्रह्मचारी? युवा ब्रह्मचारी हे तर मी प्रथमच ऐकत आहे. आजपर्यंत बाल ब्रह्मचारी हेच नाव ऐकत आली. त्याची मोठी लंबी कहाणी आहे बाई. लंबी कहाणी? हो, लहानपणी मी नाही का बहुत लहान होतो. काय होत्या? बाई सभ्य माणूस म्हणजे कसा? कसा? कोणत्याही कुमारिकीशी कुठल्याही तुमच्या सारख्या स्त्री सोबत लग्न न